पाठ 18 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. काझीरंगा हे जागतिक वारसा स्थानात समावेश असलेले आसाम राज्यातील गोलाघाट व नागाम जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी 2/3 गेंडे या अभयारण्यात सापडतात. या जंगलात अनेक हत्ती, पाणम्हशी, हरणे तसेच अनेक दुर्मिळ पक्षी आढळतात. 2006 मध्ये काझीरंगामध्ये अनेक वाघ असून त्याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. हे भारतातील सर्वात जास्त सुरक्षित अभयारण्य मानले जाते. या उद्यानाला ब्रह्मपुत्रा नदीने विळखा घातलेला आहे व याची उत्तरेची तसेच पूर्वेची सीमा म्हणजे ही नदी आहे. या उद्यानाच्या दक्षिणेला मोरा दिफ्लू नदी व मोरा धनसिरी नदी आहे. येथे अनेक छोटे मोठे पाण्याचे तलाव सुद्धा आढळतात. काझीरंगा नावाबद्दल अनेक आख्यायिका आहेत. तरीही काही स्थानिक लोकांच्या मते काझीरंगा हे नाव कार्बी भाषेतील काझीरेरंग या शब्दातून तयार झाले. याचा अर्थ काझीरांचे गाव असा आहे. कार्बी लोकांमध्ये काझीर हे मुलीचे नाव मोठ्या प्रमाणात वापरले जाते व असे म्हणतात की पूर्वी काझीर नावाच्या एका स्त्रीने या भागावर राज्य केले. या भागात सापडणाऱ्या काही अवशेषांमुळे या तर्काला पुष्टी मिळते. 1904 साली तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या पत्नीने मेरी व्हिक्टोरिया लॅटर या भागाला भेट दिली. जेव्हा तिला एकही गेंडा दिसला नाही तेव्हा तिने आपल्या पतीकडे गेंड्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली. या जंगलात शिकारींवर बंदी घालण्यात आलेली आहे. आसाम राज्य सरकारने एक कायदा केला. या कायद्यान्वये गेंड्याची शिकार करणाऱ्याला मोठा दंड ठोठावण्याची शिक्षा जाहीर केली गेली. काझीरंगाला आंतरराष्ट्रीय पक्षीजगत संस्थेकडून एक महत्त्वाच्या पक्षी अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे. काझीरंगामध्ये अनेक प्रकारचे स्थलांतर करणारे पक्षी, पाणपक्षी, शिकारी पक्षी ही आढळतात. काझीरंगामध्ये एकेकाळी 7 प्रकारची गिधाडे आढळत पण त्यापैकी 2 जाती आता नष्ट झालेल्या दिसतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे मेलेल्या प्राण्यांच्या शरीरात आढळणारे डायक्लोफेनाक नावाचे औषध हे होय. आता फक्त भारतीय गिधाड, पातळ चोचीचे गिधाड व भारतीय पांढऱ्या रंगाचे गिधाड याच प्रजाती आढळतात.